नमस्कार मैत्रिणींनो, मम्माज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची। याला भरवा मिरची पण म्हणतात। यासाठी मी इथे पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण त्या मिरचीमध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे तो मसाला घेतलेला आहे। इथे मी एक छोटा चमचा जिरे घेतले, थोडीशी हळद पावडर, लाल मिरची, काळा मसाला, एक चमचा शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, एक चमचा तीळ, अर्धी वाटी बेसन, एक चमचा शेव घेतलेली आहे आणि इथे आमचूर पावडर घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे मिरचीला असे मधोमध कापून घेतलेला आहे। अशी या पद्धतीने कापून घ्यायची आहे आपल्याला मिरची। कापून झाल्यानंतर आपल्याला हा सर्व मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि बेसन भाजून घ्यायचं आहे। थोडंसं म्हणजे नॉर्मली भाजून गरम करून घ्यायचं आहे त्याला। नंतर हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। नंतर अशी पावडर तयार करायची आहे। ही पावडर आपल्याला त्या मिरच्यांमध्ये भरायची आहे। या पद्धतीने मी इथं सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहे। त्यांना थोडा वेळ मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं। अशी मधोमध कट मारून घ्यायचे। सर्व मिरचींना मी कट मारून घेतले आणि त्यामधलं जे बी आहे तेही मी काढून घेतलेलं आहे। इथे मी सगळ्या मिरच्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे। त्यानंतर यावर मी झाकण ठेवून घेतलं। सगळा राहिलेला जो मसाला आहे तो पण मी त्याच्यावरती टाकून घेतला। छान अशा क्रिस्पी परतवून घ्यायच्या आहे त्यांना। झाकण ठेवले एक 5-10 मिनिटासाठी। त्यानंतर त्यांना आपल्याला पलटून घ्यायचं आहे त्या मिरच्या। तुम्ही बघू शकता इथे अशा पलटवायच्या, त्याचा असा थोडासा कलर बदलतो, अशा तळल्यासारख्या दिसत आहेत। आता आपल्या इथे मिरच्या, आता आपण यांना पलटून घेऊया आणि मग परत 5 ते 10 मिनिटासाठी परत झाकण ठेवूया। त्यानंतर अशा कुरकुरीत छान अशा तयार होतात त्या मिरच्या आणि खायलाही खूप छान लागतात। हे बघा, आपल्या मिरच्यांचा इथे असा कलर बदलला आहे। त्यावर मी परत एकदा झाकण ठेवून घेतलं। त्याची दुसरी बाजू पण आपल्याला सेम तशीच भाजून घ्यायची आहे। हे बघा, आपल्या मिरच्या इथे तळून होत आलेल्या आहे। आता छान असे मस्त सुंदर अशा तळून झालेल्या आहे।
आपण कमी गॅसवरच करणार आहोत, कारण की त्या जास्त जळू नये म्हणून आपण कमी फ्लेमवरच त्याला हे केलेलं आहे. आपल्या मिरच्या इथे तयार झाल्या. आता तुम्ही बघू शकता मिरच्या इथे तयार झालेल्या आहे. आता यांना आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये मी एक एक करून सर्व मिरच्या इथे प्लेटमध्ये काढून घेतल्या. डेकोरेशन बघू केलेलं शकता आहे. किती छान अशा डेकोरेशन करायची गरज नाही, तयार झालेली आहे व्हिडिओसाठी आपल्या केलेलं इथे. आहे. खायला अशा खुसखुशीत आणि खमंग लागतात. सजावटीसाठी मी कोथिंबीर टाकते. त्यावेळी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मी. बघू शकता किती छान अशा कुरकुरीत, खायलाही खूप सुंदर लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.